त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही आघाडी आहोत, एक मतानं काय करायचं ते निर्णय घेऊ. जागा सर्वांच्या एकामेकामुळं आम्ही यशस्वी झालं हे खरं आहे. पण मुख्यमंत्री पदासंदर्भात त्याच्यावरून काय तुमच्यात बिघाडी होण्याची शक्यता आहे का? नाही, शेवटी मी शब्द काय वापरला होता की महाविकास आघाडी हा शब्द वापरला ना. काँग्रेसचा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असंच मी म्हटलं होतं. त्याच्यामध्ये काही वावगं नाही. म्हणजे जागा वाटपामध्ये त्याच्यावरून तिढा निर्माण होणार नाही? बिलकुल होणार नाही, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि जो नवीन फॉर्म्युला समोर होते की जवळपास कमी जागा शिवसेना लढू शकते, पण मुख्यमंत्री पद त्यांना थोडं काही नाही, अजून काही ही चर्चा आमच्यात झालेली नाही. काय कुठपर्यंत आहे? अंतिम टप्प्यात आलंय की अजून नाही, अजून सुरुवात आहे. आता सुरुवात आहे, चर्चा सुरू होईल. आता गणपती उत्सव होता त्यामुळे थोडंसं शिथिलता सगळीकडेच आली होती राजकारणामध्ये. ती आता सुरुवात होईल. 20 ते 25 जागांवरती वाद आहे, तो सोडवणं बाकी आहे. हा काही विषयावर वाद नाही म्हणता यायचं, चर्चा आमची होईल. थोडासा आग्रही, प्रत्येकाचा अधिकार आहे की आग्रही राहण्याचा. आपल्यासाठी जर विजयी जागा होणार असेल तर सोडून घ्यायचा अधिकार हा प्रत्येकाचा असतो. ही चर्चा आहे, वाद नाही. मोदी आज महाराष्ट्रात आहेत, वर्ध्यामध्ये ते पोहोचले, कसं बघता जाऊ? एक असं आहे की भारतीय जनता पक्ष पूर्णपणे घाबरलेला आहे. पंतप्रधान महोदय वारंवार येत आहेत आणि लोकसभेच्या वेळेसही ते आले होते, आताही येतील. परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं जो काही निर्णय लोकसभेच्या वेळेस केलेला होता तो निर्णय तर महाराष्ट्र जनतेचा कायम आहे आणि महाविकास आघाडीला आणखी ताकद देणारा इथून पुढच्या कालखंडात राहणार आहे. मैंने कुछ गलत ऐसा बयान नहीं दिया था. मैंने बोला था कि कांग्रेस का, महाविकास आघाड़ी का सीएम बन जाएगा. इसमें क्या, इसमें कोई संजय राउत ने ऐसा कहा कि कांग्रेस की सीटें हमारे नहीं, हमारे सीट्स जो मिल गए, हमारा जो सक्सेस रेट अच्छा रहा, इसका कारण हम सब ने एक दूसरे को अच्छी मदत की. राहुल ज्या प्रकारे म्हणतायत की आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. नाही, मी असं म्हणतोय की आमच्या एकामेकामुळे सर्वांच्या जागा आमच्या वाढल्या. सर, कोल्हापूर आणि रामटेकची जी जागा आहे, अमरावतीची जागा आहे, ती आम्ही त्यांना दिली अशी आठवण संजय राऊत करतात आणि ते त्यांनी विसरू नये असंही त्यांचं म्हणणं आहे. चालतं, ही चर्चा आम्ही आपसातही करू ना. आता ते संजय राऊत बोलले असतील, तुम्हाला थोडीशी बातमी देण्यासाठी बोलले असतील, कारण चॅनल कसा चालणार त्याशिवाय. सुजय विखे पाटील तर आपल्या मतदारसंघात गेलते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपल्याला परिवर्तन करायचं. आम्ही आता म्हणणारच ना, आम्ही त्यांच्याकडे जाऊन परिवर्तन बोलणार. ते आमच्याकडे जाऊन हे राजकारणात आहे ते आम्ही महाविकास आघाडीचे आहोत, ते महायुतीचे आहोत. परिवर्तनाकरता तर आम्ही बसलेलोच आहे एकमेकाच्या. नाही, तुमच्या विरोधात उभं राहायची शक्यता आहे त्यांची, तर लढाई चालतंच ना, अधिकार आहे तो त्यांचा, राहिलं पाहिजे त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.